राहुल गांधी जिंदाबाद काँग्रेस पार्टी जिंदाबाद। सध्या ताजी दृश्य पाहतो आहोत। मंदिर मार्ग पोलीस स्टेशन बाहेरची ही दृश्य आहेत। सोनिया गांधी आता मंदिर मार्ग पोलीस स्टेशनच्या बाहेर दाखल झालेल्या आहेत। राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी, प्रियंका गांधी हे रस्त्यावर उतरल्याचं आपण पाहिलेलं होतं। राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी आता घडत असल्याचं आपण पाहतो आहोत। राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सुद्धा इथं जमा झालेले आहेत। आपण ही ताजी दृश्य पाहतो आहोत। सध्या राहुल गांधी एकीकडे पोलिसांच्या ताब्यात आहेत तर सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। ताजी लाईव्ह दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। मोदींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे नेते अजूनही ठिय्या देऊनच आहेत। जंतर मंतरवर सुद्धा आंदोलन सुरूच आहे। मात्र राहुल गांधी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं होतं। प्रियंका गांधी सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत। याच अनुषंगानं आता सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत। आपण आपल्या स्क्रीनवर ताजी दृश्य लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। सध्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ज्या वेळेला ठिय्या आंदोलन सुरू होतं काँग्रेसच्या नेत्यांकडनं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला होता आणि राहुल गांधी ज्या वेळेला हे ठिय्या आंदोलन करत होते पोलीस तिथं दाखल झाले। पोलिसांनी अक्षरशः राहुल गांधींना उचलून पोलीस व्हॅनमध्ये नेलं आणि इतरही काही नेत्यांना ताब्यात घेतलं गेलं। एकीकडे काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी अत्यंत आक्रमकपणे घोषणाबाजी करतायत पंतप्रधानांच्या विरोधात, भाजपच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात, तर तिकडे सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्याची दृश्य आपण बघतो आहोत। सध्या दिल्लीतलं राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे। सीजेपी आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन काल चिघळल्याचं देखील आपण पाहिलेलं होतं। दिल्ली पोलिसांकडनं लाठीचार्ज देखील झालेला होता। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेलेल्या होत्या। या लाठीचार्जच्या घटनेनंतर अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते। विरोधी पक्ष या आंदोलनात कुठेच दिसत नाहीत असा आरोप देखील केला गेलेला होता। मात्र आज आता विरोधी पक्षातले जवळपास सगळेच महत्वाचे नेते सक्रियपणे आंदोलन करताना दिसले। राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी तर आरएमएल हॉस्पिटलमध्ये जात विद्यार्थी आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस देखील केली। अरविंद केजरीवाल देखील सकाळी पोहोचलेले होते। आप सुद्धा अत्यंत सक्रियपणे या आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।